मित्रानंच मित्रावर हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट परिसरात घडली आहे। दुचाकी आडवी लावण्याच्या वादातून मित्रांनी मित्रावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील नीलक्रांती चौकाजवळील हनुमान पान शॉप जवळ घडली। घटनेत अभिषेक साखरे आणि चेतन बनसोडे जखमी झालेत। अभिषेक साखरे आणि चेतन बनसोडे हे दोघे मित्रांसोबत गप्पा मारत होते। त्यानंतर ते पान खाण्यासाठी हनुमान पान शॉपवर आले। तेथे ऋतिक साळवेनं त्यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावली। त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले। तेवढ्यात अमोल पाडळे, अक्षय पवार, रुपेश गायकवाड आणि निखिल साळवे धावत आले। पाचही जणांनी अभिषेक आणि चेतनला लोखंडी रॉडनं मारहाण केली। अभिषेकनं चेतनला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी चेतनच्या डोळ्याजवळ आणि डोक्यावर वार केले। यात चेतन बेशुद्ध पडला, तर अभिषेकनं यावेळी त्याचा मित्र पियुष उंबरवाल याला फोन करून घटना सांगितली। पियुष आणि अभिजित आल्हाट यांनी चेतनला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं, तर या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली। या प्रकरणी अमोल पाडळे, ऋतिक साळवे, अक्षय पवार, रुपेश गायकवाड आणि निखिल साळवे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना ताब्यात घेतले, तर तिघे फरार आहेत। हे सर्व नीलक्रांती चौकाजवळील रहिवासी असून ते ऋतिकचे मित्र आहे। या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।